खमंग आणि चटपटीत असा पदार्थ बनवला आहे आणि त्याचा सुवास सर्वत्र पसरला नाही असं होणारच नाही. कारण खमंग आणि मसालेदार पदार्थांचा वास सर्वत्र पसरला की शेजारी-पाजारी तर विचारतात, "आज काय बनवलं होतं?" तर शेजारी 4 घरांमध्येही द्यावं लागतं आणि घरात मुले जर असली तर थोडंसं जास्तीचंही करावं लागतं. म्हणून आज मसाले पाव बनवले होते. इथे मसाले पावासाठी आधी भाजीला छान अशी फोडणी देऊन घेऊया. ही भाजी तयार करण्यासाठी बटरची फोडणी दिली होती. त्यामध्ये जिरं तडतडून घेतलं, आलं, लसूण, मिरचीचा ठेचाही परतून घ्यायचा. त्यानंतर लागलीच त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो परतून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो भाजण्यासाठी मीठ वापरायचं आणि त्याला 2-3 वाफा छान अशा काढून घ्यायच्या आणि मंद आचेवरही शिजू द्यायचं. कारण जास्त गॅस मोठा केला तर कांदा आणि टोमॅटो आपला अगदी छान असा होणार नाही आणि तो अगदी करपला जाईल. म्हणून मस्त अशा 2-3 वाफा काढून घ्यायच्या. बघू शकता आता कांदा थोडासा मऊ झाल्यासारखा वाटत होता आणि टोमॅटोही छान असा मऊ झाला होता. त्यामुळे मी आता त्यामध्ये सर्व मसाले घेते. पास्ता मसाला घेतला होता. आपण थोडासा पावभाजीचा मसाला घ्यायचा, काश्मीरी लाल तिखट घ्यायचं, हळद घ्यायची आणि हे छान असं परतून घ्यायचं. आता परतलेल्या भाजीमध्येच थोडासा शेजवानची चटणी जी असते लाल ती घ्यायची, त्यानंतर चीजची एक स्लाईस घ्यायची आणि हे परत एकदा परतून घ्यायचं. सर्व परतल्यांमध्ये आपण थोडंसं पाणी वापरायचं आणि मस्त अशी भाजी रटा, रटा, रटा शिजवून द्यायची म्हणजे अगदी मऊसूत होऊन जाते. जशी पावभाजीची भाजी असते ना तशी. आता ह्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा आणि भरपूर अशी कोथिंबीर वापरायची. आता भाजी आपली तयार झाली आहे. आता ही भाजी थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि आता पावाला छान असा तडका देऊया. बघू शकता भाजीला एकदम कलरही छान आलेला आहे आणि भाजी थोडा वेळ आता बाजूला ठेवून देऊया आणि कांदा आणि टोमॅटो एकदम गरगरीत शिजलेला आहे. आता पॅन ठेवला होता तापत, त्यावर थोडंसं बटर घ्यायचं, कच्चा कांदा घ्यायचा, टोमॅटो घ्यायचा, थोडंसं काश्मीरी लाल तिखट घ्यायचं. म्हणजे हे सगळं छान असं परतताना आपण ह्यामध्येच पाव घ्यायचा आहे. आता पावाला अशा प्रकारे मस्त असं आपण आता ह्यावर भाजून घ्यायचं. त्यानंतर ह्याला आता भाजी लावून घेऊया. वरतून खालतून अशी मस्त भाजी लावून घ्यायची आणि परत एकदा मस्त असा बटरवर पाव छान असा भाजून घ्यायचा. ह्यामध्ये एक चीजची स्लाईसही मी टाकलेली आहे छान अशी चव येण्यासाठी आणि परत एकदा वरतीही थोडी भाजी लावून असं दोन्ही करून आलटी-पलटी करून मस्त असा पाव भाजून घ्यायचा आणि सॉसबरोबर म्हणू नका किंवा तुम्ही तसाच जरी खाल्ला तरीही चवीला एकदम छान लागणार आहे. एकदम भन्नाट रेसिपी झाली होती आणि शेजारी-पाजारीही खुश झाले आणि मुले तर एकदम खुशच झाली होती. कारण अशी त्यांना रेसिपी मिळाली की ते खुशही होतात.